लग्नाची नावं 3: हळदी, लग्न, वरात आणि परात. धन्य धन्य ही जिजाबाई भाग्याची माता, शाहूराजाला जन्म देऊनी रक्षली जनता. लक्षात होरी अवतरले शिवाजी, देशाचा तो अभिमान नव्हे झालाय तानाजी. राष्ट्रासाठी लग्न मोडले पुत्र राईबाचे, आणि 9 खंडामध्ये राखून गेले नाव मराठ्याचे. असं केलं, असं नाही केलं. येईल त्याला कोरभर भाकर पण घातली. हे गव्हाणीचं माझं बाळ, बाळ बुच्याल बोलाईला, बोलाईला बाळ बुच्याल बोलाईला. बाटली घ्यायची, मग ती घ्यायची, मग तिथून पुढं मंडईत जायचं, आणि मग मंडईत पडायचं मेले गेलं. घरामध्ये झोपायचे नाही. मी त्या शेजारी होती ना, तिच्या इथं जाऊन जेवायचे. तिथं हे जो आपल्या थोडी वाटी भरून द्यायचं तिच्या घरात. मग तिथं आपलं एवढं खायचं, राहायचं, ठेवायचं तसं. लाकडं बैलांनी आणायची ओढून. 5 दिवस होळीतलं इष्टू नाही तोडायचा. आईशे अवतार 7 बरवा, द्वापारीचा 8वा, श्रीकृष्ण कले माझे बौद्ध 9वा, कलिंकी पुढे 10वा, शिवमंगल. सावधान. मंडळी नमस्कार. एका बाजूला करोड रुपयाची संपत्ती, धनदौलत, आणि दुसऱ्या बाजूला 100 वर्षाचे निरोगी आयुष्य. सांगा काय निवडाल तुम्ही? साहजिकच आहे 100 वर्षाचे निरोगी आयुष्य, यात काही शंकाच नाही. पैसा कमवू, पण करोड रुपये खर्च करून निरोगी आयुष्य कधीच विकत घेता येत नाही. सगळेच लोक एवढे नशीबवान नसतात. केवळ काहीच लोकांच्या वाट्याला हे भाग्य येत असतं, सुख येत असतं. आपण सहज बोलता बोलता म्हणतो की तुला 100 वर्षाचं आयुष्य आहे. खरंच हे सत्यात उतरलं तर? हो, हे सत्यात उतरलंय. राजगड म्हणजे पूर्वीच्या वेल्हे तालुक्यातील पालखुर्द गावात राहणारे श्री काजी गंगाराम शिर्के यांचं आयुष्य तब्बल 125 वर्षाचं आहे. हो, 125 वर्षाचं. संपूर्ण गुंजवणे खोऱ्यात नावलौकिक मिळवणाऱ्या ह्या बाबांचा जीवन प्रवास, त्यांच्या निरोगी दीर्घ आयुष्याचं रहस्य आणि त्यांची जीवनशैली जाणून घेणार आहोत. वय किती असं ना अंदाज? म्हणजे 120 सांगा. 120? 120. अजून ऐकायला येतंय का? आता सगळं ऐकायला येतंय, सगळं लिहायला येत होतं सगळं, पण आता बसलोय. दात आहेत का व्यवस्थित? सगळं. अजून भाकर हाणली सकाळी. भाकर खाताय अजून? भाकर खाली, भाकर खातो. भाकर भात नाही खात एवढा. अच्छा, भाकर. आता मला एक सांगा, केले तालुक्यात एवढ्या वयाचा माणूस असन का? आमच्या भागात नाही. या माझ्या साखरेपर्यंत माझ्या वयाचा माणूस नाही. मग तुमचं एवढं वय वाढायचं कारण कसं काय? कारण कसं काय? कारण तेवढं क्षत्रपणाच केलेलं आहे. काय केलं? काही पाप केलं नाही कुठं. पुण्याचा वाटा घेत आलोय. पुन्हा वार्य केले 5. सुमारे 100 वर्षापूर्वी 7वी पर्यंत शिक्षण झाले आहे. त्या काळात सरकारी शाळा सुद्धा नव्हत्या. बाबांच्या आजोबांचे संस्कार म्हणूनच ते शिकू शकले. खाजगी शाळा तेव्हा सरकारी शाळा नव्हती. म्हणजे 100 वर्षापूर्वी तुम्ही 7वी शिकलाय वय? 7वी आज्याने शिकवलं मला. अच्छा. माझ्या आज्यानं मारायचा काठीने डिपक्यामध्ये मारायचा. शाळेत नाही गेले हो का? शाळेत नाही गेलं की. दिवसेंदिवस सणाचं महत्त्व आणि आनंद कमी होत चाललाय, कारण फास्ट फूडचा जमाना आहे आता. बाबांच्या काळात तब्बल 5 दिवस होळीचा सण साजरा करायचे. 5 दिवस शिमगा राखायचा. राखायचा म्हणजे?
लाकडं बैलांनी आणायची ओढून. हा 5 दिवस होळीतलं इष्टू नाही तोडायचा. का? तो पहिला पूर्वीचा खेळ होता. पूर्वीला 5 दिवस शिमगा होता आपला. होय का? हा मग 5 दिवस काय करायचं? 5 दिवस संध्याकाळचा झोपायचं जाऊन प्रत्येकाने जाऊन. होळी भाऊती होळी लाकडं अच्छा आची आणि लोकांना डोहाल बिल खेळायचं याचं 4 दिवस खेळायचं. तुम्ही खेळायचा का? मी खेळणार नाही. मग मी ढोल वाजवणार. मी 12 गावात पण ढोल वाजवला. 12 गावात? 12 गावात ढोल वाजवला. मला बोलवायचं ढोला. ओल्या रामायोग मेळवण्याचा हा असेल तुम्हाला माहिती. हा. तोडा घालून नाचायचा असा तोडा 6 ढोलामध्ये. पूर्वी कोर्ट कचेऱ्या, पोलीस केस असं काही प्रकार नव्हता. केवळ सामोपचाराने प्रत्येक समस्येवर तोडगा निघायचा आणि तोही गाव पातळीवरच. भिन्न झाली तर कोर्टात नाही जायचं. जाऊन नाही द्यायची. सोडवायची. सोडवायची. त्याला असं करायचं थांबवायचे. रामदे आपल्याचं काय करायचं. पोलीस नाही कंप्लेंट नाही. हा चौक्या नाही काय नाही. काय नाही काय नाही काय. घरच्या घरीच. घरच्या घरी मिटवायचं. पण ते आता तुमचे कायदे निर्माण झाल्यात. म्हणजे आता तुम्ही कायद्याशिवाय बोलता का? मग आताच हे बरं आहे का ते बरं होतं आयुष्य? हा विषय आता तुम्हाला काय झालं पोराहो, पैसा झाला मोठा. जास्त जवळ लय पैसा झाला तुमच्या. पहिला पैसा आम्ही रुपयाला डबा घेऊन जायचो इंद्रव फडक्याला. बाबांच्या लग्नाची मजेदार गोष्ट ऐकायला मिळाली. तब्बल 4 दिवस लग्नाचा समारंभ चालायचा. काय करत असतील ही लोक 4-4 दिवस? ते काही असो, पण त्यांनी आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा भरभरून आनंद घेतला होता. आवडलं लहानपणी माझी आई मेली. बापानं भाकरी घातल्या. बापाला असं बापा भाकरी करून घालायचा. आई मेली लहानपणी. तुमचं वय किती होतं तेव्हा लग्नाचा? लग्नाचा असेल 12 नाही तर 13. 4 दिवस 4 दिवस. काय होतं 4 दिवस? पण हळदी. हा तेव्हा लग्नाची नावं 3. हळदी, लग्न, वरात आणि परात. परत म्हणजे बस चौथ्या दिवशी बाचका जोडायची. अच्छा. हा म्हणजे 1 दिवस आका हळदीला. हा आता तुमचं. आणि तेव्हा लग्नात जेवायला काय असायचं? जेवायला आपला वरण भात. तेलच्या होत्या का? हा तेलच्या. तेलच्या नाही, रवं नाही, खवं नाही. जेव्हा असं आवडीनं जेव पैशावाला तो काहीतरी घालायचा लग्नात. याची आवडी होई ज्याच्या. तुम्ही कधी पायवारी केली हो का? हा पायवारी केली? मग काय म्हणतो की 15-15, 16 दिवस पंढरपूरला वारी पायाने केली. किती वर्ष केली? 15 वर्ष? नाही 5 वाऱ्या केल्या. 5 वाऱ्या केल्या. 5 वाऱ्या. मग आता आले पायवारी? हा जायचं का आता? आता जातोय. आता हे काय घालवा खाली वारीला आता नदीला. नाही तुम्ही नाही जाणार लगेच. अहो तुमचं खाणंही चांगलं आहे, वागणूक पण चांगली आहे, स्वभाव पण चांगला आहे तुमचा, त्यामुळे तुम्हाला देवाने ठेवलं एवढं दिवस इथं. काय बाबा गासल दोष ते असो, पण मी असं केलं असं नाही केलं. येईल त्याला कोरभर भाकर पण घातली. त्यावेळी जवळची बाजारपेठ म्हणजे पुणे शहर. जवळपास 60 किलोमीटर पायपीट करून डोक्यावर आंब्याच्या पाट्या घेऊन 3-3 दिवस प्रवास करायचा म्हणजे मोठं ताकदीचं काम होतं. आंब्याच्या पाट्या घेऊन जायचं पायाने चालत पुण्याला.
तिथून जाईस माणसाच्या संख्या निघायच्या की पाब्या डोंगराला खानापूर पुण्यात जायचं. हा संध्याकाळून पायाने पण पुण्यात जायचं. आणि बाजार काय आणायचा मग येतानी? मग तिथं लई पाट्या गावच्या यायच्या. हा दलाल मग पैसे सकाळ मग ते आम्हाला ते दलाली कुठं ते मग ते आमचा हिसाब 4 रुपये 5 रुपये यायचं. मग त्यात काय आणायचं माघारी? काय रुपये किलो बोंबी. आमचा वाघुटीला बोंबील सुकट हे गॅस आणायचं तिकडे पाट्या भरून. पाट्याने इथल्या पाट्या असतात ना हा आंब्याच्या, हा त्या पाट्या मग भरून आणायचे येताना. बरं बरं बरं. म्हणजे जाताना डोक्यावर आंबून न्यायचं, येताना बाजार घेऊन यायचा. येताना आपला बाजार हा घुटला लागल. हा बाजार पुण्याहून आणायचा. अच्छा अच्छा. गाडी घ्यायची म्हणजे तिथे आपली दमलेलं म्हणून ताडी असायची तिथे. हा वळणावर कळलं पुण्यात. कळलं कळलं आता. हा हा पुण्यात वळणावर ताडी असायची. मग ते बाटली घ्यायची आणि मग ती घ्यायची आणि मग तिथून पुढं मंडईत जायचं. अच्छा. आणि मग मंडईत पडायचं मेल्यागत जावं. मग ते झाला सगळं राखाण करणं त्यांचं. आजोबांसोबत आजीने सुद्धा काही मजेदार गोष्टी सांगितल्या. बालवयात झालेल्या लग्नामुळे काही गमतीशीर घटना घडायच्या. मला सुद्धा ऐकायला खूप भारी वाटलं. काय होत्या त्या गोष्टी? माझं नाव तानुबाई. मग तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुमचं वय किती होतं? बाबा मला नाही सांगता येत. तरी लहान तुम्हाला आठवतं का? पण मी ननन माझी खाबाला उभी होती ती मी म्हणलं ही कोण बाई मला काय माहिती आहे तेव्हा. आणि मग तुम्ही त्या तुमच्या काळात दळणं बिळणं कशी करायचं? आम्ही काय करायचे हेच दळून द्यायचो बापल्या कशा जात्या हो. जाते हेच करायची? हम्म. तुम्ही? मी आपली खुशाल बसायची. का? का तुम्ही मग मी लहान होते ना. हा लहान होता म्हणून. हा मग त्यानंतर तुम्ही केला असेल ना? मागणं मग सासरा माझा द्यायचा मिसरी आणून आणि दूध आणून द्यायचं, मिसरी द्यायचा, तोंड द्या, पाणी द्यायचा. हा. आणि मग मी धुवायचे दारा मागं उभी राहायचे गुळण्या टाकायचे त्या दुधाच्या. का? मग मगाळ म्हणा लागतंय ती दूध. मग काय पाहिजे होतं तुम्हाला तवा? हा. मला मग तुम्हाला लय अवघड गेलं असेल ना लहान वयात लग्न झालं म्हणलं. हा. कळत पण नसेल सासरा काय सासू काय बा काय कसं करायचं संसार. घरामध्ये झोपायचे नाही. मी त्या शेजारी होते ना तिच्या इथं जाऊन जेवायचे. तिथं हे जो बापल्या केवढी वाटी भरून द्यायचं आणून तिच्या घरात. मग तिथं आपलं एवढं खायचं राहायचं ठेवायचं तसं. मग तर अजूनही काम करता येईल शेतामध्ये? करते आपली बसायचं ती मग आपलं असलं मोकळं तर जायचं. हा हा हा. तेवढं बरं आहे. हातपाय हल्लं पाहिजे. नाही होय बरोबर आहे. आपलं असं जवळनी शेत आहे. हम्म. आपलं नाही जब निघाला की जायचं शेतात. मग कधी तुम्ही उठण्याचं किंवा पाळण्याचं किंवा जात्याला गाणी म्हणली का कधी? रगडची म्हणतो बैलाचा नागोईर सोम जाईच्या तळामंदी, सोम जाईच्या तळामंदी हे गवानीचं माझं बाळ आला कुलबी बळामंदी, बळामंदी आला कुलबी बळामंदी. 12 बैलाचा नांगोईर नांगोर हालाला चालाईला, चालाईला नांगोर हालाला चालाईला. हे गवानीचं माझं बाळ बाळ बुट्याला बोलाईला, बोलाईला बाळ बुट्याला बोलाईला. फांदीवरच्या पिवळ्या पानांना तोडू नका. एक दिवस ती आपोआप गळून पडतील. बसत जा घरातील वडीलधाऱ्या मंडळींबरोबर बोलत राहा. एक दिवस ती आपोआप शांत होतील. होऊ द्या त्यांना बेहिशेबी खर्चू द्या, मनासारखं वागू द्या. एक दिवस ती आपोआप तुमच्यासाठी इथंच सर्व सोडून जातील. नका टोकू त्यांना सारखं सारखं तेच तेच बोलतात म्हणून. एक दिवस तुम्ही तरसून जाल त्यांचा आवाज ऐकायला जेव्हा ती अबोल होतील.
जमेल तेवढा आशीर्वाद घ्या त्यांचा वाकून पाया पडून. एक दिवस ती जातील वर तस्वीर बनून. अर्थ नाही मग तुमच्या माफीला नतमस्तक होऊन कान धरून. नका बोलू चार चौघात त्यांना, खाऊ द्या थोडं मनासारखं. मग बघा येणार पण नाही जेवायला, भले करा श्राद्ध सारखं सारखं. हुशार पहिल्यापासून, म्हणजे समाजामध्ये वावरायला यायला त्यांना पहिली लोक घेऊन जायची. एखाद्या जागी मीटिंग असेल तर म्हणायची बाबा ते भिकोबा शिर्क्यांना बोलवा पिंपरी गावच्या. एखाद्या अन्याय होत असेल, एखाद्याचं काय असेल तर त्या ठिकाणी जायची, लोक बसायची त्या मंदिरामध्ये आणि तिथं मग ते न्यायनिवाडा करायची सगळ्यांच्या सहकार्याने. मग त्यामध्ये बोलायला बिलायला ह्यांना उठवायची त्या ठिकाणी. म्हणजे ह्या पंचकृषीमध्ये त्यांना मान होता तो. हा सगळ्यावर. आवाज आणि आज ढोल बांधायचं म्हणलं कार्यक्रमाला एखाद्या जागी गुरुस असेल तर पहिले म्हणायचे शिर्के बाबांना ढोल बांधा. मग तुमच्या वयाचा माणूस अख्ख्या तालुक्यात नसेल पण आता. नाहीच या गावात, या वयात तर नाही आमच्या. माझ्या स्वतः वयात मेसाची वजी घेऊन जायचं तिथून तोडून पुण्याला त्या मधल्या पाव्या डोंगरांनी जायचं, मध्ये तिथं कुठंतरी ठेवायचे पुढं आणि मग तिथून पुढं मग परत खडक वाचल्या धरणावर उतरायचे. 2 पेनी करायची, 2 ठिकाणी उतरायची. मग एक ठिकाणी पाणी असायचं, त्या ठिकाणी सगळे ग्रुपनी लोक भाकरी खायला उतरायचे. म्हणजे असे ते सांगायचं पहिलं आम्हाला त्यावेळी. मग भाकरी खाऊन परत वजी उचलायची आणि परत पुण्यामध्ये घेऊन जायचं. पुण्यात गेल्यानंतर मग तिथं एक ठिकाणी सगळ्यांनी झोपायचं, बांबू विकायचे. मग काय 4 रुपये येतील त्याचं काय बाजार, सुकट, बोंबील, आमकं तमकं असं पोती भरायची. मग परत त्यात पायवाटेनी असं त्यांचं 3-4 दिवस मोडायची. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शिरेमा नर्तनया हिमानवती वेदिका शुप्रा वेत्रवती महासुर नदी खेतात या गंडकी पूर्णा पूर्ण जुलाई समुद्र सहिता कुर्या सदा मंगलम. महाराष्ट्राचे वैभव गेले काळ कसा फिरला, जगता रक्ता प्रभू शिवाजी कैलासाला गेला. धन्य धन्य ही जिजाबाई भाग्याची माता, शाहूराजाला जन्म देऊनी रक्षली जनता. लक्ष देऊन अवतरले शिवाजी, देशाचा तो अभिमान नव्हे झालाय तानाजी. राष्ट्रासाठी लग्न मोडले पुत्र राईबाचे आणि 9 खंडामध्ये राखून गेले नाव मराठ्याचे. तालुक्यात माणूस एवढा नाही, त्याचं वय 125-20 वर्ष. मग त्यांनी तालीम वगैरे केली पाहिजे त्यांनी. नाही तालीम वगैरे नाही, परंतु त्यांना म्हशी पाळायचा मोठा नाद होता पहिल्यापासून. मग म्हशी गाई त्यांच्या वाड्यात असाय आमच्या कायम. आता एवढं निरोगी आयुष्य, आजारपण पण काय नाही म्हणता तुम्ही. इंजेक्शन घेत नाहीत ते अजून, आणि अंगाला साबणही नाही त्यांच्या आतापर्यंत. आता शरीर तुम्हाला दिसतंय कसं, कधी साबण चोळत नाहीत ते अंगाला. हा बिलकुल नाही. बाबा साबण लावत नाही तुम्ही? नाही. मग एवढं गोरं कसं आहे? इकडं घासून काळं पडलो आम्ही घरात बसून ना. कधी तंबाखूची मिश्री पण नाही, फक्त राखुंडीची ती शेणाचं जाळून डबा भरलेला असतो, मीठ टाकून त्यामध्ये तेवढं दात घासते. खायला वरण भात. आता सगळं त्यांच्या जेवणामध्ये दूध असतं, काय आता सगळं दूध असतं, दही असतं. ताक, दूध, दही त्यांचं प्रिय खाणं. हा ना. मग तुमचं आता कान पण व्यवस्थित आहेत, दात पण व्यवस्थित आहेत, बुद्धी पण चांगली आहे, आठवतंय सगळं आहे आता. पण आता ह्यात घालवाय पाहिजे, पण नाही. अजून सगळं अवयव आहेत व्यवस्थित, काय घालायची गरज नाही. अजून 5-6 वर्ष तरी, अजून 5-6 वर्ष. तुमच्या काळात जर आजारी पडला होता काय करायचं? तुमच्या काळात काय आजारी पडलं तर आपलं हेच असं देव बघा, तेव्हा देवलाही बघायचा लोक माणूस, देवाकडे जायचं. होय का? बघत्याकडं डॉक्टर, त्या बघत्याकडे जा, या बघत्याकडे जा, असं बघत्याकडे जायचं. आणि डॉक्टर नाही तेव्हा. डॉक्टर कुठला आलाय? मग जास्त झाले नाही, जास्त आजारी पडल्यावर मग घरीच. घरी. तुमची काही इच्छा राहिली का अजून?
आता काय माझी इच्छा सगळं भरपूर लागत ते झाले. आता काय मला लागते? आज शिकूनची तुमची इच्छा राहिली का? कुठं नाही, मन नाही, नाही, कुठं नाही. मन गुतलंय का? नाही नाही आता मन नाही गुंतलेलं काय. मन असं पांडुरंगाला भक्ताला देवाला हात जोडतो की आता नको मला तारा देव माझी काय नको लाव. मग ते देवाची देणगी म्हणायची ना. अहो पण देवाची जिंदगी पण आता त्याचं भरलं नाही का बाबा हो. अजून काय तरी तुमच्या हातून कार्य राहिलं असन. काही नाही राहिलं माझ्या हातनं आता. आजकालची जी पिढी आहे, आजकालची पोरं आहेत, त्यांना काय सांगाल? कसं राहा, कसं वागा? सांगतो ना मी आलो म्हणजे बाबा कुणाच्या मोर धाव नका. मोर नजर पडला चांगला मोठा तर माणसं आजकाल खून करते, मारते, वाटला मारते. हे बापानी आई यांनी जी बोल चालवली या बोलीने आपलं शेत करायचं ना, आपलं त्यात खायचं ना, आपलं मजेशीर राहायचं. तुम्ही जर माळ घातली नुसतं दूध आणि दही ताक खाल्लंय, मग त्यामुळे तुमचं आयुष्य वाढलंय का? आता काय त्याने माळवले ते काय सांगू मी त्याचा. त्याच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. मग नाही काय केलं. दुर्गम भागात जेव्हा एखाद्या गरीबाचं लग्न कार्य असायचं तेव्हा मंगलविधी करण्यासाठी भटजीचा खर्च सुद्धा त्यांना परवडायचा नाही. अशा वेळी बाबा स्वतः मंगलाष्टका श्लोक म्हणायचे आणि सर्व विधी पार पाडायचे. तिथी काढायच्या तिथी काढायच्या बामणाकडे जायचं, ती नावरच बघायची, ती का बघायची तर लग्न जमवायचं. मत्स्यापासून चारितो नरारी पर्यंत झाली कृती. तेत्री वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती. आईचे अवतार 7 बरवा द्वापारीचा 8वा. श्रीकृष्ण कले माझे बोध 9वा. कलिंकी पुढे 10वा. शिवमंगल. सावधान. जमेल तेवढा आशीर्वाद घ्या त्यांचा वाकून पाया पडून. एक दिवस ती आपोआप जातील वर तस्वीर बनून. अर्थ नाही मग तुमच्या माफीला नतमस्तक होऊन कान धरून. नका बोलू 4 चौघात त्यांना, खाऊ दे थोडं मनासारखं. मग बघा येणार पण नाहीत जेवायला. भले करा श्राद्ध सारखं सारखं. भले करा मग श्राद्ध सारखं सारखं.